नाशिकमध्ये आज भाजपकडून उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील स्वामीनारायण मंदिराच्या सभागृहात ही बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे उपस्थित होत्या. या बैठकी अगोदर मंत्री पंकजा मुंडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गावांचं सांडपाणी गोदावरीत जाणार नाही, या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल, तसेच प्रदूषण नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांची कमतरता पडू दिली जाणार नसल्याचं सांगितलंय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आणि माझं रुटीन आहे, मी जिथे जाते तिथे वेस्ट मॅनेजमेंट आणि पाण्याचं तिथे STPs याच्याबद्दलची मीटिंग घेत असते आणि त्याची विस्तृत मीटिंग घेतलेली आहे. फार वॉरफूटवर काम चालू आहे कुंभमेळ्याचं आणि सगळ्या देशामध्ये आता एक वातावरण आहे, लोक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे आणि त्याच्याबद्दल कॉर्पोरेशनचं आणि जिल्हा अधिकाऱ्यांचं काय प्लॅनिंग आहे याची डिटेल बैठक मी घेतलेली आहे आणि काही सूचना त्यांना केल्या आणि काही त्यांचे रिक्वेस्ट आहेत त्या आम्ही आमच्या पर्यावरण खात्याच्या माध्यमातून त्यांना काय मदत करता येईल त्याच्यावर परत 1-2 बैठका आणखी घेऊ. महापालिकेच्या कारभारात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. महापौर निवडीचा निर्णय महापालिकेच्या नियमानुसार होतोय का हे पाहणं देखील आवश्यक असल्याचं यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी साहिल बेलसरी, नाशिक.